नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या जे निराधार बांधव आहेत, म्हणजे यामध्ये येणारे दिव्यांग बांधवांची पेन्शन आहे, निराधारमध्ये येणारे जे विधवा महिला आहेत त्यांची पेन्शन, त्यांचा हप्ता आहे. त्याच्यानंतर जे यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे असे सगळे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अखेर आनंदाची बातमी आज आलेली आहे. परिपत्रक नोटिफिकेशन जे आहे, अधिकृत जे वेबसाईट आहे ज्याद्वारे ज्या पोर्टलद्वारे हप्ता जमा करण्याची प्रक्रिया केली जाते त्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेला आहे. दुपारच्या आपण व्हिडिओमध्ये याबाबतची माहिती दिली होती. परिपत्रकानुसार आज संध्याकाळपासून आणि उद्याच्या दिवसामध्ये ही पोर्टलवर वितरणाची प्रक्रिया प्रत्येक तालुक्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत ही सुरू राहणार आहे. याचाच अर्थ 29 तारखेपासून लाभ जो आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. सकाळपासून तुमचं बँक जे आहे तपासू शकता, तुमचे SMS चेक करू शकता, तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होतील. मात्र आता प्रश्न असा आहे सध्याचा की शासन निर्णय आलेला नाहीये. जे शासन निर्णय न येता गेल्या महिन्यामध्ये ज्या पद्धतीने जी वितरणाची प्रक्रिया केली होती, या महिन्यामध्ये सुद्धा तसंच होणार आहे. तर याचा लाभार्थ्यांवर कसा परिणाम पडेल, त्याचबरोबर लाभार्थ्यांनी आत्ताच म्हणजे त्यांच्याकडे 1 दिवसाचा वेळ आहे, त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत सखोल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि यासाठीच नवीन असाल ना मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. प्रश्न असा आहे की आता 1 ते 2 दिवसामध्ये लाभार्थ्यांची पेन्शन म्हणजे 29 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात होईल. तर कोणत्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळेल? या योजनेअंतर्गत येणारे सर्व निराधार बांधव आहेत, म्हणजे यामध्ये नॉर्मल निराधार बांधवांना 1500 आणि दिव्यांगांसाठी 2500 हे त्यांना मिळतील. मात्र आपण पुन्हा एकदा काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये जे नवीन योजनेअंतर्गत नवीन ऍड झालेले जे लाभार्थी असतील, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये असतील किंवा डिसेंबर महिन्यामध्ये नंतर असतील, त्यांना पेन्शनचा हप्ता कदाचित मिळणार नाही. याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. कारण पाहू शकता जो डेटा आहे, आता नवीन शासन निर्णय आलेला नाहीये. यामध्ये तहसील असेल किंवा जिल्ह्याअंतर्गत जो डेटा आहे माहिती, ही नवीन डेटा जर अपलोड झाला नसेल, जुना डेटा असेल, तर यामध्ये नवीन लाभार्थ्यांना पेन्शनचा हप्ता सध्या हा दिला जाणार नाही. त्यांची अपडेट हे पोर्टलवर केलेली नसणार आहे. जुनाच डेटा फॉरवर्ड करून या महिन्यामध्ये तो अपलोड केला तर डिसेंबर महिन्याप्रमाणे ज्यांना पेन्शन मिळाली होती फक्त त्यांनाच मिळेल. म्हणजेच ज्यांना नव्हती आली डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा त्यांना सुद्धा या महिन्यामध्ये येण्याची शक्यता ही कमी दिसते. आता हा डेटा अपलोड केलाय का नाही यावर सगळी माहिती आहे, पण सध्याच्या स्थितीनुसार GR आला नाही आणि GR न येता निधी तरतूद करण्यात आली, म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधीची तरतूद आहे याची माहिती नाही. त्यामुळे पाहू शकता निधी जर कमी पडला, निधीची यामध्ये कमी असेल, यामध्ये पूर्तता झाली नाही, तर काही लाभार्थी लाभापासून वंचित राहतील. यामध्ये काय केले जाईल, ज्यांची सगळ्यात जास्त गरज असलेली लाभार्थी, यामध्ये जुने लाभार्थी यांना सगळ्यात अगोदर पेन्शन जमा होईल आणि त्याच्यानंतर राहिलेले आणि त्यामध्ये कदाचित तुम्ही जे नवीन लाभार्थी असेल 1 ते 2 वर्ष अगोदरचे किंवा आत्ताचे, त्यांना कदाचित हप्ता हा मिळणार नाही अशी शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणजे मागच्या वेळी जसं झालं होतं 60% लाभार्थ्यांना पेन्शन आली, 40% लाभार्थी असेच राहिले, तर सध्या आता सुद्धा हीच स्थिती होण्याची शक्यता आहे. आता यावर उपाय काय, लाभार्थी काय करू शकतात, तर पाहू शकता यावर एक उपाय आहे. अद्याप तुमच्याकडे आता वेळ आहे, एक दिवस बाकी आहे, तर यामध्ये तुम्ही पोर्टलवर तुम्ही चेक करू शकता. लाभार्थी स्थितीचा ऑप्शन असतो, तर यावर लाभार्थी स्थितीवर चेक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला माहित असेल कसं चेक करायचं, नसेल तर इथे पोर्टल जे आहे तुम्ही चेक करू शकता. इथे मेसेज जो आलेला आहे हा चेक केला तर याच्यानंतर लाभार्थी स्थिती हा जो ऑप्शन आहे, या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलात तर इथे तुमचा आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड टाकून तुमच्या मोबाईल नंबरवर जी OTP येईल ते चेक केली जाऊ शकते आणि त्याद्वारे तुम्हाला तुमची लाभार्थी स्थिती समजू शकते. गेल्या महिन्यामध्ये तुमचा लाभ मिळाला होता का नव्हता, तुमची स्थिती काय आहे, तुमचं आधार ऑथेंटिकेशन झालंय का नाही, ही सगळी माहिती त्या ठिकाणी चेक केली जाऊ शकते आणि तुम्हाला समजून येऊ शकतं की तुमची
हप्ता वितरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने चालू आहे, तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे का नाही, त्याचबरोबर तुमचं योजना हे सध्या ऍक्टिव्ह आहे की बंद आहे, ही माहिती इथे चेक करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला काही चुकीचं आढळल्यास, काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही थेट लगेचच जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करणं आवश्यक आहे. 3000 शाखेमध्ये चौकशी करणं आवश्यक आहे. 1 दिवस तुमच्या जवळ आहे. पेन्शनचा हप्ता वितरणाची प्रोसेस सध्या सुरू आहे. चौकशी केली तर याबाबत तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल. त्याचबरोबर यामध्ये जर कागदपत्रांची काही अडचण असेल तरी सुद्धा जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आत्ता सध्या जी स्थिती आहे यानुसार GR न आल्यामुळे निधी किती यामध्ये मंजूर झालाय आणि या किती निधीची तरतूद झाली, त्यामुळे पाहू शकता जेवढे लाभार्थी, आता आपण जर म्हटलं डिसेंबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर ज्या वेळेला 2500 रुपयाचा लाभ दिव्यांगांसाठी मंजूर झाला, यायला सुरू झाला, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल किंवा डिसेंबर असेल, तर आपण असं पकडलं डिसेंबर महिन्यामध्ये समजा एक 20 ते 25 हजार अंदाजे पकडतोय. भरपूर लाभार्थी आहेत पण अंदाजे आपण पकडूयात एक उदाहरणासाठी 25 हजार लाभार्थी आहेत. त्यांचा डेटा एकत्रित करून त्यांच्यासाठी किती पेन्शनची निधी लागेल, 25 हजार समजा, यामध्ये 10,000 लाभार्थी हे 2500 रुपये घेणारे दिव्यांग लाभार्थी आहेत आणि 15,000 लाभार्थी हे 1500 रुपये घेणारे साधारण लाभार्थी आहेत. तर असा एकत्रित माहिती केल्यानंतर त्याची किती निधी लागणार आहे, त्या निधीनुसार जो निधी आहे हा वर्ग केला जातो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जे स्वतंत्र खातं असतं यामध्ये, आणि तिथून मग DBT पोर्टलद्वारे, जी पोर्टल आहे या पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा केले जातात. याचा अर्थ समजा नवीन लाभार्थी जर ऍड झालेत मात्र तो डेटा तो देण्यात आला नाही किंवा अपलोड झालेला नाहीये, त्यामुळे जुनी जी आकडेवारी असेल त्यानुसारच निधी देऊन त्यानुसार जी निधी आहे यामध्ये हप्ता जो आहे पेन्शन जानेवारीचा दिला जाईल आणि त्या कारणामुळे नवीन लाभार्थी पुन्हा एकदा हप्त्यापासून वंचित राहतील. आता यावर उपाय एकच आहे की शासन निर्णय जारी करून सगळ्यांची एकत्रित पेन्शन द्यावी. नक्की काय होतंय हे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला 100% समजणार आहे, कारण जे नवीन लाभार्थी आहेत त्यांना पेन्शन मिळते का नाही याबाबत सुद्धा माहिती मिळेल. कमेंट सेक्शन सध्या क्लोज आहे पण त्यासाठी तुमच्यासाठी मी आता ओपन करणार आहे. येथे 1 ते 2 दिवसामध्ये हप्ता पेन्शन जमा व्हायला लागल्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुमचा हप्ता आलाय का अजून पेंडिंग आहे याबाबतची माहिती. तर अशा पद्धतीने सगळ्या अपडेट तुमच्यासाठी आपण वेळेवर देत असतो. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड YouTube चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.